आपल्या शास्त्रामध्ये धर्मामध्ये असं सांगितलं जातं, एकदा मुलगी मोठी होऊ लागली की बापाने तिच्यापासून थोडी दुरी बनवली पाहिजे, तिच्यापासून थोडं दूर राहिलं पाहिजे. आणि मुलगा एकदा वयात येऊ लागला की आईने त्याच्या अंथरुणामध्ये झोपलं नाही पाहिजे. याला देखील बरेचसे कारणे आहेत. याचे कारण एकच की एकदा मुलगा किंवा मुलगी वयात येते तेव्हा तिचे भावनांवरती कंट्रोल राहत नाही. तिला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे ते समजत नाही आणि त्यामुळे काही वाईट प्रकार घडून जातात. आपल्या धर्मामध्ये नात्याला अगदी पवित्र मानले जाते. भाऊ बहिणीचं नातं म्हणजे अतिशय प्रेमळ नातं असतं. बहिणीचं भावावरती प्रेम असतं, भावाचं बहिणीवरती प्रेम असतं. मात्र काही ठिकाणी अशा देखील घटना घडलेल्या आहेत की एका बापाने आपल्या मुलीवरतीच अतिप्रसंग केला किंवा एका भावाने आपल्याच बहिणीवरती अतिप्रसंग केला. या गोष्टी घडण्यामागे हेच कारणे होते की लोकांनी आपल्या शास्त्राचा अभ्यास केला नाही. एका आईने मुलासोबत कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचा अभ्यास केला नाही आणि एका बापाने आपल्या मुलीसोबत कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचा अभ्यास केला नाही आणि ते आपल्या मुलांना हे शिकवू शकले नाही की भावाने बहिणीसोबत कसं राहिलं पाहिजे आणि बहिणीने भावासोबत कसं राहिलं पाहिजे. याचं कारण एकच की आता महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये एक नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एकाच घरातील सख्या चुलत भाऊ बहिणीमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते. खरं तर दोघे भाऊ बहीण होते. दोघांचं भाऊ बहिणीचं प्रेम अतिशय वेगळं असतं, वेगळं पवित्र नातं होतं. मात्र याच नात्याला या मुलांनी कलंकित केलं. नक्की काय घडले होते, काय आहे प्रकरण, पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते नांदेड जिल्ह्यामधून. नांदेड जिल्ह्यामध्येच एका छोट्याशा गावात एक अतिशय साधं सभ्य कुटुंब राहत होतं. या कुटुंबामध्येच एका भावाचा मुलगा होता आणि दुसऱ्या भावाची मुलगी होती. म्हणजे सख्खे चुलत भाऊ बहीण होती. मुलीचं नाव होतं रितू आणि मुलाचं नाव होतं बालाजी. आता हे एकाच घरातील नात्याने सख्खे चुलत भाऊ बहीण लागतात, तर यांच्यामध्ये बोलणं, बसणं, भेटणं सर्व एकाच ठिकाणी होणं यामध्ये काही शंका नाही. यामध्ये संशय घेण्याचं देखील काही कारण नाही. हळूहळू दोघे सोबत जेवण करता करता, शाळेमध्ये जाता जाता, शिकता शिकता दोघे सोबतच मोठे झाले. आणि जसे मोठे झाले, पहिल्यापासून दोघांमध्ये जवळीक तर होतीच, मात्र ती जवळीक वेगळी होती. भाऊ बहिणीचं एक पवित्र नातं होतं. मात्र जसं जसं मुलाचं वय वाढत गेलं तसं त्याचा मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, बहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता दोघांमध्ये मैत्री तर खूप जास्त होती, त्यामुळे दोघांमध्ये सर्व विषयांवरती चर्चा होत असायची. जसं की माझ्या मैत्रिणीचं या मुलासोबत अफेअर आहे, असं भावासोबत ती विषय शेअर करायची आणि भाऊ देखील सांगायचा की माझ्या मित्राचं या मुलीसोबत अफेअर आहे. अशा गोष्टी दोघांमध्ये होता होता दोघांमध्ये याच देखील गोष्टी होऊ लागल्या. बहीण भावाला म्हणू लागली की तुला एखादी गर्लफ्रेंड आहे का? आता भाऊ बोलतो की नाही, मला कोणी गर्लफ्रेंड नाही, माझी फक्त तूच फ्रेंड आहे, तूच बहीण आहे. आणि भाऊ देखील बहिणीला विचारू लागला की तुझा बॉयफ्रेंड आहे का? बहीण बोलते की माझा देखील कोणीही बॉयफ्रेंड नाही. आणि अशा पद्धतीने यांच्यामध्ये विचित्र गोष्टींवरती गप्पा होऊ लागल्या, अश्लील गोष्टींवरती गप्पा होऊ लागल्या आणि पुढे चालून हे दोघे विसरून गेले की आपण नात्याने भाऊ बहीण लागतो. भाऊ बहीण म्हणजे एक पवित्र नातं आहे. आता हळूहळू मुलगा या बहिणीकडे वासनेच्या नजरेने बघू लागला आणि जी बहीण होती ही देखील अज्ञान होती, कारण यांच्या कुटुंबाचे यांच्यावरती संस्कार कमी पडले असं देखील म्हणायला काही हरकत नाही. आता हळूहळू मुलाने मुलीला बॅड टच करण्यास सुरुवात केली, वेगळ्या पद्धतीने टच करण्यास सुरुवात केली आणि बहीण देखील विसरून गेली की हा माझा भाऊ लागतो. ती देखील त्याच्या स्पर्शाला भारावून गेली आणि हे दोघे नात्याला त्या ठिकाणी कलंकित करून बसले. आता एकाच घरामध्ये राहणाऱ्या या चुलत भावा बहिणीमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते, अनैतिक संबंध निर्माण झाले होते. मात्र याबद्दल कोणालाही काही शंका घेण्याचा विषय नव्हता, प्रश्न नव्हता. कोणी शंका देखील कसा घेऊ शकतं? एकाच घरातील भाऊ बहीण, पवित्र नातं, दोघांमध्ये पहिल्यापासून ओळख, दोघांमध्ये पहिल्यापासून प्रेम, भावा बहिणीचं प्रेम. कधी बहिणीला कुठे जायचे असेल तर भाऊ तिला बाईकवरती घेऊन जात असायचा, बहिणीला भाऊ सायकल चालवायचं शिकवत होता, तिला शाळेत नेऊन सोडत होता. तर यांचे संबंध होऊ शकतात अशा गोष्टी मनात येण्याचा काही विषयच नव्हता.
आता हळूहळू यांचं प्रेम, यांचे हे अनैतिक संबंध असेच वाढत गेले. नात्याला यांनी अतिशय दूर ठेवलं आणि हे संबंध असे घनिष्ठ होत गेले की मुलाने विचार करून टाकला की मला लग्न करायचं तर हिच्यासोबतच करायचं. आता मुलगाही शिकत होता, मुलगी देखील शिक्षण घेत होती. जेव्हा घरामध्ये कोणी नसायचं तेव्हा यांच्या दोघांमध्ये अश्लील गोष्टी होत असायच्या, सर्व गोष्टी यांच्यामध्ये होत असायच्या. असे दिवस जात होते. मात्र हळूहळू यांचं वागणं बोलणं कुटुंबातील काही व्यक्तींना संशयास्पद जाणवू लागलं आणि त्यामुळे यांना दोघांना काही न बोलता कुटुंबाला देखील मोठा पश्चाताप झाला आणि कुटुंबाने एक असा निर्णय घेतला की जी मुलगी आहे ऋतू, हिला नागपूरमध्ये आपण शिक्षण घेण्यासाठी पाठवून देऊ. BAMSचं शिक्षण ती घेत होती, तर त्यासाठी नांदेड जिल्ह्यामधून ती नागपूरमध्ये जाऊन त्या ठिकाणी भाड्याचा रूम घेऊन राहू लागली आणि आपलं BAMSचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करू लागली. आता हा जो तिचा भाऊ होता हा बहिणीशिवाय राहू शकत नव्हता, कारण असं म्हणायला हरकत नाही की तो तिच्या शरीर सुखाला चटावला होता. अशी अचानक बहीण निघून गेल्याचं त्याला सहन होत नव्हतं. त्यामुळे हा भाऊ देखील घरी राहिला नाही. याने देखील घरातून पळ काढला आणि नागपूरमध्ये जाऊन हजर झाला आणि आपल्या बहिणीच्या रूममध्ये गेला. बहिणीच्या रूमवरती गेल्यानंतर तो बहिणीला बोलू लागला की मी देखील घरच्यांना सांगून आलो की मला देखील नागपूरमध्ये अकॅडमी लावायची आहे, तेथे प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे. त्यामुळे मला घरचे काही बोलले नाही आणि अशा पद्धतीने हे दोघे पुन्हा त्या नागपूरमध्ये एकाच रूममध्ये, एकाच बेडरूममध्ये अशा पद्धतीने राहू लागले. यांच्यामध्ये वाईट गोष्टी घडू लागल्या. यांना सांगणारं कोणी नव्हतं, सावरणारं कोणी नव्हतं, ना हे कोणाचं ऐकणारे होते. मात्र जी मुलगी होती ऋतू, हिला समजत होतं की आपण जे करत आहे हे अतिशय चुकीचं करत आहे. जी डॉक्टरकीचं शिक्षण घेत होती, तिला आता कळू लागलं होतं की आपण इथून मागे जे केलं ते अतिशय चुकीचं होतं. त्यामुळे या गोष्टी जर बाहेर निघाल्या तर परिवार तर आपल्याला नावे ठेवीलच, मात्र समाज देखील आपल्याला नावे ठेवील. इथून मागे जे झाले ते झाले, आता येथून पुढे आपण असे संबंधात राहणे योग्य नाही, असं ही ऋतू आपल्या भावाला बालाजीला बोलत होती. मात्र बालाजी ऐकण्यासाठी तयार नव्हता. बालाजी आता आपल्या बहिणीला धमकी देऊ लागला. तो बोलू लागला की येथून मागे तुला चालले, आता येथून पुढे देखील तुला चालवून घ्यावी लागेल. बहीण त्याच्यापुढे निराश राहू लागली, कारण ती देखील काही करू शकत नव्हती. बालाजीला तिने जर विरोध केला तर बालाजी तिला मागच्या गोष्टी आठवून देत होता आणि बालाजी हेही सांगत होता की मी तुझ्यासोबत बरेच सारे व्हिडिओ देखील काढले आहे, हे व्हिडिओ मी सोशल मीडियावरती व्हायरल करून देईल. अशा प्रकारे आता बालाजी आणि ऋतूमध्ये वादविवाद होऊ लागले आणि हे वादविवाद इतके टोकाला जाऊन पोहोचले की या बहिणीने एक वेगळा विचार केला. या बहिणीने विचार केला, आता हे नातेसंबंध आपले अशा पद्धतीने तुटू शकत नाही. जर हे नातेसंबंध तोडायचे असेल, या समाजामध्ये पवित्र राहायचे असेल, तर हा जो बालाजी आहे याला काही झालं तरी संपवावंच लागेल. हा संपला नाही तर हा मला सोडणार नाही, कारण बालाजी हा ऋतूला लग्न करण्याचा दबाव बनवत होता आणि भावा बहिणीचं लग्न होणे हे समाजानुसार चुकीचे आहे. ऋतूला ते समजत होते. आता ऋतू ही बालाजीला स्पष्ट समजून सांगत होती की असं होऊ शकत नाही, लोक आपल्याला नावे ठेवतील. मात्र बालाजी तिला बोलत होता की मी लवकरच पोलीस बनणार आहे, तू डॉक्टर बन आणि त्यानंतर आपल्याला परिवाराशी काही घेणं नाही, समाजाशी काही घेणं नाही, आपण कुठे दूर जाऊ आणि लग्न करू. ऋतू ऐकण्यासाठी तयार नव्हती. ऋतू त्याला नकार देत होती. मात्र बालाजी हा तिला धमकावून तिच्यासोबत जे करायचं ते करतच होता. अशा प्रकारे आता 7 एप्रिल 2026चा दिवस होता. ऋतू बालाजीला पूर्णपणे कंटाळली होती. डॉक्टरकीचं शिक्षण घेत होती, त्यामुळे तिला जास्तीत जास्त त्या गोष्टीमध्ये नॉलेज होतं. ऋतूने आता प्लॅन बनवला होता आणि तिने अखेर मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या आणल्या, स्वतःच्या हाताने स्वयंपाक वगैरे बनवला आणि आपल्या भावाला बालाजीला जेवायला दिलं. मात्र त्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या आहे हे बालाजीला देखील माहीत नव्हतं. आता जसं बालाजीने जेवण केलं, बालाजी त्या ठिकाणी गाढ झोपला आणि त्यानंतर या ऋतूने दरवाजा तर आतमधून बंदच होता, आतमध्ये तिने चाकू देखील आणून ठेवला होता. जसा बालाजी झोपला, अर्ध्या रात्री ही ऋतू उठली आणि तिने झोपलेल्या बालाजीच्या छातीवरती सपासप चाकूने वार करण्यास सुरुवात केली. चाकूने त्याला भोकसण्यास सुरुवात केली. बालाजी पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्यावरती देखील ही ऋतू थांबली नाही. तिने त्या चाकूने स्वतःवरती देखील हल्ला करून घेतला. तिला देखील गंभीर जखमी केले आणि नंतर भयंकर आरडाओरड करू लागली. आता एक मुलगी रात्रीच्या वेळी एवढे आरडाओरड करत आहे म्हटल्यानंतर शेजारच्यांना जेव्हा जाग आली, शेजारचे लोक त्या फ्लॅटकडे धावून गेले. त्या फ्लॅटमध्ये एक व्यक्ती आला. त्याने खिडकीतून डोकावून आतमध्ये बघितलं तर त्याला विचित्र दृश्य दिसलं. एक मुलगा जो की झोपलेला आहे आणि जी मुलगी आहे हिच्या अंगाला संपूर्ण रक्त लागलेलं आहे, तिच्यावरती वार झालेले आहे. मात्र रूमचा जो दरवाजा आहे हा आतमधून बंद आहे.
जो बालाजी होता, बालाजीचा मित्र देखील त्या फ्लॅटमध्ये राहत होता. मात्र बालाजीचा मित्र हा किचनमध्ये झोपत असायचा. त्याचा यामध्ये काही रोल नव्हता. आता बालाजीचा मित्र देखील तो आवाज ऐकून त्या ठिकाणी आला होता आणि तो शेजारी आणि बालाजीचा मित्र दोघेही बघत होते. आतमधून कडी लावलेली आहे. बालाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे आणि जी ऋतू आहे, ही ऋतू देखील जखमी झालेली आहे आणि ती मोठमोठ्याने ओरडत आहे. आता हा सर्व प्रकार बघितल्यानंतर त्या ठिकाणी दरवाजा तर उघडला, तेव्हा ऋतू सांगू लागली की या ठिकाणी लुटेरे आले होते, हत्यारे आले होते, त्यांनी बालाजीला मारून टाकलं आणि माझ्यावरती देखील हल्ला केलेला आहे. आता बघता बघता त्या ठिकाणी पोलिसांना संपर्क करण्यात आला. नागपूर पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वप्रथम या मुलीला ऋतूला उपचारासाठी पाठवून दिले. बालाजीला ताब्यात घेतले, पोस्टमॉर्टम वगैरे केला आणि त्यानंतर पोलिसांनी जेव्हा ऋतूला विचारण्यास सुरुवात केली, ऋतूने चांगला बनाव केला. ऋतू बोलत होती की मी आणि हा माझा भाऊ एका रूममध्ये झोपलेलो होतो. रूममध्ये काही लुटेरे आले आणि त्यांनी सर्वप्रथम बालाजीला मारून टाकले. त्यानंतर माझ्यावरती वार केले आणि ते पळून गेले. आता पोलिसांना एका झटक्यात कळून चुकले की लुटेरे वगैरे या ठिकाणी कोणी आले नव्हते, चोर लुटेरे नाही. जर चोर लुटेरे आले होते तर असा कोणता चोर होता जो बाहेर गेल्यानंतर आतून कडी लावली. पोलिसांना संशय जाणवला. त्यानंतर ऋतूची जेव्हा चांगल्या पद्धतीने चौकशी झाली तेव्हा ऋतूला ते मान्य करावं लागलं की मीच माझ्या भावाला कशा पद्धतीने संपवलं आणि ऋतूने सांगितलं की मागच्या 4 वर्षांपासून याचे आणि माझे अनैतिक संबंध होते. पुढे चालून मला समजलं की हे चुकीचं आहे, त्यामुळे मी इकडे नागपूरला निघून आले. मात्र याने मला सोडले नाही. हा मला धमक्या देत होता आणि हा येथे रूमवरती माझ्यासोबत येऊन राहत होता आणि माझ्यासोबत या वाईट गोष्टी करत होता. त्यामुळे याला संपवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आता पोलिसांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला. तर या ठिकाणी या चुलत भाऊ बहिणीसोबत जे घडले, असं कोणत्याही चुलत भाऊ बहिणीसोबत घडू नये. कोणीही अशा अनैतिक संबंधात पडू नये आणि आपल्या पवित्र नात्याला कलंकित करू नये. या अनैतिक संबंधाचा अंत नेहमी भयंकर होत असतो, वाईट होत असतो. बालाजी हा नात्याला कलंकित करत होता. शेवटी तडफडून त्या ठिकाणी मरण पावला आणि जी ऋतू होती हिने देखील अगोदर चूक केली होती. आता ही देखील जेलमध्ये जाऊन बसणार आहे. त्यामुळे मी नेहमीच सांगत असतो, अनैतिक संबंध यापासून शेकडो किलोमीटर दूर राहा. प्रत्येक नात्याला जपा. प्रत्येक नातं हे पवित्र असतं आणि ते पवित्र नातं आपण अगदी चांगल्या पद्धतीने निभवा. पवित्र नात्यामध्ये असं अनैतिक गोष्टी अजिबात आणू नका. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे हा नाही, तर समाजास जागरूक करणे आहे. आपल्या मुलामुलींवरती चांगले लक्ष द्या, त्यांच्यावरती चांगले संस्कार करा, जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा या समाजात घडू नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.